कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रीमा मला सांग की ह्या माणसाने तुला काय काय सांगितलंय आईबद्दल? काहीच नाही सांगितलं. रीमा, कोणी तुला ओरडणार नाही. आम्ही विचारतोय की नाही, नको घाबरूस तू. रीमा, ह्या माणसाने तुला जे काही सांगितलं ना ते सगळं खोटं आहे. खोटारडा माणूस आहे हा. रीमा ऐक ना बाळा, सांग ना अजून काय काय सांगितलं? हं? रीमा, ह्या खोटारड्या माणसाने तुला काय सांगितलंय ते सांग बरं. त्यांना खोटारडं नाही बोलायचं. ते मला सगळं खरं सांगतात. तुम्ही सगळे खोटारडे आहात. मला आईस्क्रीम वाले आजोबांनी सगळं सांगितलंय. रीमा तू काय बोलते? असं नाहीये. असंच आहे, मला माहिती आहे. तू माझी आई नाहीयेस. माझी आई मेलेली आहे. रीमा, तू सावध राहियेस माझी, म्हणून तुला मी आवडत नाही. ती ईशाच तुझी मुलगी आहे, म्हणून तू तुझीच लाड करते. मला माहितीये ना, कोणीच माझे लाड नाही करत या घरात. सगळ्यांना त्या ईशाचेच लाड करायचे असतात. कोणी माझ्यावर प्रेम सुद्धा नाही करत. रीमा खोटं आहे ग हे सगळं. रीमा, हे बघ, तू ईशा तुम्ही दोघीही लाडके आहात आईच्या. नेत्राच आई आहे ग तुझी. ती सावध राहिये. तू सावध राहियेस, जशी बाबाची सावत्राई रुपाली आजी होती. बाबाची सावत्राई जशी बाबाला त्रास द्यायची, तशीच तू मला त्रास देतेस. रीमा, नेत्रा तुझी सावत्राई नाहीये. आत्याजी, मला सगळं माहितीये. तुम्ही सगळे माझ्याशी खोटं बोलताय. माझा कुणावरच विश्वास नाहीये. ते आईस्क्रीम वाले आजोबा बरोबर बोलतायत. रीमा, माझ्यामुळे झालंय हे सगळं. मी जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला. असं व्हायला नको होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।